नमस्कार. आज तुम्हाला मी सनेजच्या प्रोडक्ट वरती आंब्याचा रोप 4 वर्ष आधी लावलेला आणि 4 वर्षानंतर त्याला जे काही पूर्ण ऑर्गॅनिक मध्ये सनेजच्या प्रोडक्ट वरती जो पिकवलं 4 वर्षाचा हा झाड तुम्हाला आज मी दाखवणार आहे. यांनी कसा आपला प्रयोग झालाय. चला तर बघूया की हे छोटस बघा सनेजच्या प्रोडक्ट वरती हे सगळे गुलाबाचे झाडं, ही बघा कशी सुंदर कळी आहे. त्याचबरोबर हे चिक्कूचं झाड बघा, हे पण 4 वर्षाचं, कारण आंबा, चिक्कू आणि हे सीताफळाचं झाड एक छोटस हे लावलेलं आहे. आता मे महिना, आजची तारीख आहे 3 मे 2026. बघा चिक्कू किती मोठा झालेला आहे. पूर्ण सनेजच्या प्रोडक्ट वरती याचं आपण संगोपन केलेलं आहे. दुसरं हे गुलाबाचे झाडं वगैरे सगळं हे केलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचं जो आंबा मी तुम्हाला दाखवतो ना, हा 4 वर्षाचा आंबा आहे. हा केशर हापूस आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या 4 वर्षाचा झाडाचा जो त्यांनी दिलेला आज एक गोड असे फळ आहेत, हे तुम्ही बघू शकता. त्याचा आकार आणि त्याची क्वालिटी. साधारणतः 4 वर्षाच्या झाडाला हा एक छानसा फळ आलेला आहे. दुसरा, चला बघूया, या साईडला एक सुंदर असं फळ बघा, किती छान पद्धतीने दिसतंय. असाच हा 3रा फळ बघा तुम्ही, आणि याची क्वालिटी बघा. चला तर बघूया, असा एक फळ तुम्हाला मी आज आंब्याचा दाखवतोय. हे बघा इथे पडद्याच्या माग, पाण्याच्या माग किती सुंदर गोड असं फळ. 4था, चला तर बघूया. हे बघा आतमध्ये हा 5वा फळ, ते आतमध्ये दिसतात का तुम्हाला? हे बघा 6वा, 7, असे करता करता या आंब्याला साधारणतः अशा पद्धतीनं सगळे फळ आज लागलेले आहे. बघा सनेजच्या प्रोडक्ट वरती 100% ऑर्गॅनिकचा आणि स्वादच वेगळा आहे. आंबा आता 1 आठवड्यामध्ये तयार होऊन जाईल. आणि हे बघा अजून जोडी आतमध्ये दिसते का बघा तुम्हाला? हे बघा अशा साधारणतः या 4 वर्षाच्या झाडाला टोटल 22 ते 23 फळं लागलेली आहेत. आणि अशा पद्धतीनं हा पूर्ण सेंद्रिय, पूर्ण ऑर्गॅनिक मधला आंब्याचा झाड तुमच्या समोर आहे. हा 4 वर्ष आधी मी स्वतः लावला होता. आणि याला पूर्ण सनेजचं जे प्रोडक्ट आहेत तो वेळोवेळी सगळं देऊन हा सगळा तुमच्या समोर आहे. चला तर ज्या दिवशी तोडू त्या दिवशी परत एकदा तुम्हाला हा व्हिडिओ बनवून मी तुमच्या समोर आणेल. नमस्कार. चला तर मागच्या व्हिडिओला दाखवल्यानुसार हा आपला केसर हापूस आंबा सनेजच्या केमिकल फ्रीच्या प्रोडक्ट वरती, म्हणजे सीड ट्रीटमेंट म्हणतो ना आपण, लागवणीपासून या रोपाला सनेजच्या प्रोडक्ट वरती आपण लागवण केली आणि याला 4 वर्ष सांभाळ केला. याला कधी लागलेलं स्प्रे पण आम्ही केलं, सॉइल केअर पासून सगळी प्रोडक्ट वापरली. आज 4 वर्षाच्या आंब्याला एवढी सुंदर फळं आलेली आहेत. मागच्या वेळेस ही फळं तुम्हाला मागच्या व्हिडिओत मी दाखवलेली आहेत. तर चला आज 8 दिवसानं ह्या आंब्याला आपण तोडतोय, कारण आता ती पहाड पडायला लागलेली आहे. तर सुरुवात करूया आपण श्री गणेशाय नमः. तुमच्या उपस्थितीमध्ये तुमच्या सोबत या आंब्याला मी आज तोडतोय. बघा याची क्वालिटी बघा तुम्ही, याची चकाकी. प्रत्येकाचं मन शहरामध्ये म्हणतंय की आता ऑर्गॅनिक खायला पाहिजे, ऑर्गॅनिक मिळायला पाहिजे. तर हा 100% याला कुठं वारा सुद्धा केमिकलचा आजूबाजूला येत नाही अशा ठिकाणी लागवण केलेली आहे.
आणि हा श्री गणेशाय नमा करूया. चला तुमच्या उपस्थितीमध्ये हा बघा किती सुंदर आंबा, याची क्वालिटी बघा तुम्ही, एकदम मस्त हा आंबा. परत एक दुसरा आपण बघूया कुठं लपलेले असतील एक एक पानामध्ये बघून आज तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून. हे बघा इथं दिसतोय, बघा याची क्वालिटी बघा. हे सगळे आंबे आपण आज तोडतोय. हे बघा क्वालिटी. चला याच्यानंतर नेक्स्ट नंबर आहे हा बघा किती छान साईज आणि चकाकी बघा, क्वालिटी त्याची. याला म्हणतात ऑर्गॅनिक मधला केसर हापूस. याची गोडवा म्हणजे फार वेगळंच आहे. चला नेक्स्ट कुठं लपलेले असतील बघूया, आपण हुडकून काढूया एक 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 एक. बघा हा एक इथं लपलेला आहे बघा. चला आता याचा नंबर आहे, याला तोडलेला. चला आता दुसरा शोधूया. चला तुम्ही पण शोधायला मला मदत करा. बघा ही जोडी बघा इथं दिसतंय किती छान आहे. वा वा. चला ह्या जोडी मधला पहिला नंबर आहे. हा 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 किती मोठा फळ आहे बघा. हा 100% सनेच्या प्रोडक्ट वरती केमिकल फ्रीचा केसर हापूस आणि ऑर्गॅनिक मध्ये याची चव आणि याची साईज बघा तुम्ही. साईज महत्वाची आहे. जर बघितलं हा पहिलाच बार आहे आंब्याचा. जवळपास मला तरी वाटतं 350 ते 400 ग्रामचा फळ आहे. बघा याची क्वालिटी, याची साईज म्हणजे आज अर्धा किलो पर्यंत फळ पहिल्याच बारीमध्ये. सुंदर, वाव, ग्रेट. चला तर मला शोधायला मदत करा. या पानामध्ये झाडामध्ये कुठं कुठं आंबे दिसत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आहेत. तर आपण एक एक शोधूया. तुम्ही पण आम्हाला सांगा कुठं लपलेला तुम्हाला दिसत असेल तर. हे बघा मला दिसला, हा बघा इथं आंबा. चला ना, हे बघा किती सुंदर. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. आता आपण नंतर एक शोधूया. दिसतोय का बघा तुम्ही आणि मला सांगा. दिसला, हा बघा, हा बघा दिसतोय दिसला की नाही. हा बघा आता दिसलाय. हा चला तर हा पण तोडूया आपण. साईज बघा तुम्ही, अर्धा किलो पर्यंत एक एक आंबा. आता दिसतोय, पटकन सांगा कुठं दिसतोय का. हा कारण तुम्ही नाही सांगितलं तर एखादा आंबा राहून जाणार. चला दिसलाय. हा हे बघा या. चला नेक्स्ट कुठं दिसतोय का तुम्हाला. चला शोधा पटपट. दिसतोय का बघा. दिसलाय. हे बघा. चला पटकन दिसतोय का बघा. कारण झाडामध्ये एवढं पानं एवढं गच्च आहे की आंबा असा लपून बसला की काय असं वाटतं कधी कधी. बघा दिसलाय का. चला शोधा पटकन. मला दिसलाय, मी तुम्हाला दाखवतोय बघा. हे बघा दिसलाय. हा बघा किती मस्त पानाच्या सगळ्या गर्दीमध्ये कसा लपून बसला होता. त्याला वाटतं हे तोडलं नाही पाहिजे. हा बघा क्वालिटी चकाकी. हा चला पटापट तोडूया कारण खूप वेळ जाईल. चला शोधायला मदत करा. आता कुठं दिसतोय का बघा पटपट. कुठं दिसतोय का. कारण लपलेले असतात खूप, इकडे तिकडे लपतात ते. हे बघा खाली. आपण वर बघतोय आणि हा बघा कुठे एकदम. हा बघा. हा वरती बघत चाललोय आणि हा खाली लपलेला आहे. चला या. बघा आता हे दुसरी ट्रिप आहे आपली. चला तुम्ही काय आम्हाला सांगत नाहीये तुम्हाला आंबा दिसला की नाही. चला आम्हाला शोधावं लागेल आता. राहायला नाही पाहिजे कारण जून महिना, पावसाळ्याचे दिवस आलेत आता जवळ. हा बघा दिसलाय. हा छान सुंदर.
चलो ये रख दिया टोकरी में. याच्यानंतर शोधाशोध चालू आहे आपली. पानामध्ये कुठं दिसतोय का बघूया. तर बघा हे बघा, हा 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 खोडाच्या बाजूला मस्त कसं आपली जागा निर्माण करून, हा 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 बघा क्वालिटी. चोच बघा, चोच हा पोपटासारखीच दिसते ना. हा मिट्टू. चला हे बघा, याला म्हणतात दोस्ती. हा दोघांनी मस्त बिलकुल खांद्यावर खांदा हात ठेवल्यासारखं. हा 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 बघा क्वालिटी. चला ह्या जोडीला सुद्धा जय विरू म्हटलं तरी चालेल. हा बघा, हा झाडाला बाजूला इथं डांकीला लागून लागून बघा त्याला इथं आलाय. आणि वजन असल्यामुळे ते हवेने इकडं तिकडं फार डोलतय. चला शोधा शोधा, कुठं दिसतंय का, मागं राहायला नको. हे बघा वरती दिसतंय, आता दिसलेत बघा. इथं 1 हा 2 आणि हे बघा 3. हा चला तर याचा नंबर पहिला घेऊया. हा तोडला याला. चलो दुसरा कुठं आहे, नेक्स्ट. हे बघा नेक्स्ट. हा चला बघा याची साईज किती मस्त आहे. वा गुड 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 गुड. बघा चला याच्यानंतर कुठला नेक्स्ट. हा तिसरा बघा वरती, तो अजून वर जातोय. त्याला वाटतं तोडलंच नाही पाहिजे अजून. हा त्याला राहायची इच्छा आहे. चला तुम्ही पण या. हे बघा. चला आता आमची ट्रिप भरलेली आहे, आम्ही याला ठेवून येतोय. चला तर आता मला खुर्चीवरती उभं राहावं लागेल, कारण आता झाडाच्या वरती थोडे आंबे वर लागलेले आहेत. हे बघा ही एक जोडी आहे. हा दिसली. हा एक बघा तिसरा. हे आहे त्रिमूर्ती. चला तर याचा नंबर आलाय, कट करू याला. टक. हा चला याला पण घेऊया. किती छान बघा क्वालिटी, बघा क्वालिटी. ओ क्या मस्त आहे बघा. चला वाव, हा तिसरा. याची चकाकी बघा तुम्ही किती मस्त दिसतंय. हा शायनिंग बघा. हा वाव, बात आहे. गुड. तर बघा अजून थोडा शोधाशोध करूया. अरे बापरे, हा तर खूपच लांब आहे. हा बघा दिसतोय का, थोडा झूम करून दाखवतोय बघा तुम्हाला मी. दिसलाय दिसलाय. हा आता तिथं थोडा हात जाणं मुश्किल आहे, पण चला तोडून घेऊया आज. शोधाशोध सुरू आहे. कुठं दिसतोय का, कुठं दिसतोय का, बघा बघा बघा. चला शोधा शोधा. हा बघा हे पानात आहे ना, दिसलाच नाही पण थोडासा दिसला बघा. हा 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 बघा दिसतंय. चला बापरे, हा थोडा वर आहे, पण चला आता सगळ्यांना तोडून घेणार आज. या कट कर. हा कट केला बघा, तोडलाय. सुंदर क्वालिटी. याला म्हणतात, खायचं असेल, चव तुम्हाला हवी असेल, केमिकल फ्री ऑर्गॅनिक. हा 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 सुगंध पण, अरे काय सुगंध आहे, वा सुपर. जर केमिकल फ्री आणि चविष्ट ऑर्गॅनिक असं काही खायचं असेल, आंबाच नाही काही पण खायचं असेल, तर थोडी मेहनत लागतं, स्वतः करावं लागतं. त्याचबरोबर मेहनत या सगळ्या गोष्टी बरोबर लागतं त्याला केमिकल फ्री संगोपन करणे. ह्यासाठी सनेज परिवार तुमच्या सोबत आहे. आणि सनेज परिवार सनेज प्रोडक्ट बोलत असताना लोकांना वाटतं की ही लोक बोलतात, आम्हाला सांगतात किंवा आम्हालाच विकतात, हे वापरतात की नाही. तर सनेजचा कुठलाही प्रोडक्ट आमच्यापासनं आम्ही वापरतो, त्याचे प्रत्यक्ष रिझल्ट बघतो, त्याचं खरंच कितपत योग्य रिझल्ट आहे, तरच आम्ही ते इतरांना किंवा लोकांपर्यंत नेतो. मित्रांनो, हे 10 वर्षाचं ऑर्गनायझेशन आहे.
मनोमन इच्छा आहे की माझ्या भारतवासियांनी आणि भारताच्या बाहेर सुद्धा अशी गोडी चाकावी जे केमिकल फ्री पासून बनलेली आहे. आणि याच्यामध्ये माहिती आहे मित्रांनो, याच्यामध्ये आपली काळी आई वाचेल. यामध्ये जर हे फर्टिलायझर केमिकल आम्ही धीरे धीरे कमी करत गेलो आणि ऑर्गॅनिक वरती आम्ही कन्वर्ट झालो, भले तुम्ही सनेज नका करू हो, कुठलाही काही वापरा, शेणखत वापरा, गोमूत्र वापरा, कुठलाही प्रयोग करा, पण ऑर्गॅनिक करा. कारण काहीही करून आपली काळी आई वाचणं फार गरजेचं आहे. आपल्याला आपली शेती, आपली माती वाचणं गरजेचं आहे. आणि शेती आणि माती जर वाचली तरच आमचा शेतकरी वाचू शकतो, एवढं लक्षात घ्या. फार गहन विषय आहे, समजायला वळायला थोडा वेळ लागेल आणि थोडं त्रास पण होईल. कारण या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं तर लागतं डेअरिंग, लागते मेहनत आणि लागतं थोडं परिवर्तनाची एक आवड. चला तर बघूया, आम्ही 100% केमिकल फ्रीचे केसर, हापूस, आंब्याचा हा सगळा ताफा बघा मित्रांनो. सनेजच्या प्रोडक्ट वरती 100% ऑर्गॅनिकची चव देणार हे हापूस आम्ही पिकवलेलं आहे. 4 वर्ष आधी लावलेलं हे रोपट बघा किती सुंदर फळं दिली आपल्याला खायला त्यांनी. आज जर खरंच तुम्हाला केमिकल फ्री आणि चांगलं सुंदर आरोग्य जगायचं असेल तर तुमचं अन्न हे तुमचं सुधारलं पाहिजे, केमिकल फ्री कडे गेलं पाहिजे. तर हा आंबा बघा, याची साईज बघा, ऑर्गॅनिक मध्ये क्वालिटी पण मिळाली, याचा गोडावा पण मिळाला. पण सगळ्यात महत्वाचं याच्यासाठी लागतं एक निर्णय, एक मेहनत. आणि मित्रांनो हा सगळा ताफा बघा किती, हा 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 4 वर्षानंतर हा सगळा आंब्याचा मिळालेला केसर हापूस. सनेज आज काय करतं तर सनेज तुम्हाला केमिकल फ्री खायला देतं. सनेज तुम्हाला चांगलं हेल्दी असं अन्न निर्माण करायसाठी सांगतं. आणि सगळ्यात महत्वाचं यामधनं आपली काळी आई आपली शेती वाचणार आहे आणि आपला शेतकरी सुद्धा समृद्ध होऊ शकतो. आणि बघा मित्रांनो, मी स्वतः सुद्धा एक मेहनतीनं ह्या सगळ्या गोष्टी याची काळजी घेण्यापासून, लागवणीपासून सगळं करत आलो. कारण जर तुम्हाला स्वतःला वाटतं काहीतरी सुंदर केमिकल फ्री ऑर्गॅनिक मधला चवदार काहीतरी खायला पाहिजे तर मेहनत तर करावं लागेल. त्याचबरोबर काही चांगल्या चांगल्या गोष्टी अंग करावे लागतील आपल्याला. तर बघा, चला तर आंब्याला हा थोडासा पहाडला आम्ही पडलेला आंब्याला पिकवायला टाकतो. आणि नंतर आमचे जे गुरु महाराज आहेत बाबा निमकरोलीजी यांच्या चरणी आम्ही पहिला आंबा देणार आणि त्यांच्या प्रसादीनंतर याची चव सगळी हा परिवार आम्ही लोक घेणार. आणि जर तुम्हाला ह्या आंब्याची चव घ्यायची असेल तर आवर्जून तुम्हाला आवडणारा आंबा लागवण करा आणि सनेजच्या प्रोडक्टला त्याला सुरुवात करा. 4-5 वर्षामध्ये सगळं तुमच्या दारात असेल मित्रांनो. धन्यवाद, थँक्यू. गुड आफ्टरनून. चला आज काही युनिक गोष्टी तुमच्यासाठी घेऊन आलोय का म्हटलं, सगळ्या परिवारासोबत आपण बघूया एकदा. नक्की नक्की. येस सर, गुड आफ्टरनून. चला या तुमच्यासाठी काही वेगळ्या गोष्टी आणतात. यस लेकरा सर, गुड आफ्टरनून. यस सर, कैसे हो? यस सर. चलो आपके लिए मैं कुछ एक दिखाने के लिए यूनिकनेस लाया. yes. आइए हम देखते हैं सब मिलके. आइए सर, या देवरा सर, मंदार सर या. आपल्याला सगळ्या परिवारासोबत काही गोष्टी बघायच्या आहेत. म्हटलं चला आपण इथंच सगळ्यांच्या समक्ष काही गोष्टी दाखवायच्या होत्या. ते म्हणजे काय, आम्ही कंटिन्यू मागील 5-10 वर्षापासून ऑर्गॅनिक वरती काम करायसाठी बोलतोय. आणि ऑर्गॅनिक वरती काम करताना बऱ्याचशा लोकांना असं वाटतं, म्हणजे हेल्थ मध्ये असो किंवा ऑर्गॅनिक मध्ये असो, तर कंपनी किंवा मॅनेजमेंट किंवा आपला जे काही परिवार आहे तरी बाबा दुसऱ्याला बोलतात प्रोडक्ट बद्दल, दुसऱ्याला सांगतात आणि आमचं विकण्याचं काम आहे म्हणून बोलतात. म्हणजे खात असतील का? तर मला एका व्यक्तीचा खूप डायलॉग आवडला होता. त्यांनी काय म्हटलं होतं की कुठल्याही प्रोडक्ट बद्दल जर समजून घ्यायचं असेल, चांगलं असेल, याचं जर काही गोष्टी चेक करायच्या असेल तर कसं चेक केलं पाहिजे. तर त्यांनी मला सांगितलं, जिस हॉटेल का मालिक
अपने होटल में खाना खाता हो तो समझ लेना इस होटल का खाना बहुत अच्छा है. तर मग होतं काय की आपलं आज आपण डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करतो तर लोकांना वाटतं हे विकतात म्हणजे दुसऱ्यांसाठीच आहे, हे वापरतात की नाही याचा डाऊट येतो. तर मागील 10 वर्षापासून आपण एक एक प्रोडक्ट डेव्हलप करत गेलो. तसं हेल्थ असेल, डेली नीड्स असतील, किंवा लोकांना काही गरजेचे प्रोडक्ट असतील, पण असं जे प्रोडक्ट आम्ही ऍग्रिकल्चर ऑर्गॅनिक मध्ये डेव्हलप केले, जे आमचे साधारणतः मला वाटतं 16, 17, 18 प्रोडक्ट असतील, आपले 18 प्रोडक्ट आहेत. तर ह्या प्रोडक्टवरती ऑर्गॅनिकच्या याच्यामध्ये आपण शेती पिकवली, हळद केलं, म्हणजे बरेच वेगवेगळे पिकावरती मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत. अनुभव याच्यासाठी की हे प्रोडक्ट पहिले आपण युटिलाइज करू, याचे रिझल्ट काय आहेत पहिले आपण समजून घेऊ आणि मग लोकांना बोलायचं. असाच एक रिझल्ट मी बघितला आंब्यावरती. आता हा जो आंबा दाखवतो ना देवराज सर, याचं युनिक तुम्हाला दाखवणार आहे. लेकराज सर हा देख ना. आता हे आंबे मी आपल्या सनेजच्या पूर्ण स्टाफ साठी टेस्ट साठी आणले ना, रसासाठी नाही आणले, तेवढे आंबे नाही आहेत. तर सगळ्यात महत्वाचं काय, फक्त टेस्ट करणार आहे आपण. तर आता हे 4च का आणले, प्रियंका मॅडमला वाटेल की सर ते एवढ्या याच्यानं तुम्ही बोलताय पण 4च आणले. तर ऍक्च्युली मॅडमलाही वाटलं असेल किंवा तुम्हालाही वाटलं असेल 4च आंबे आणले. तर हा आंबा केसर हापूस आहे. ही लागवण केलं 4 वर्ष आधी, आणि 4 वर्ष आधी लागवण करताना सॉइल केअर किंवा आपलं सनगार्ड आहे, मग त्याच्यानंतर सनबुस्टचं पण याला आपण ड्रेंचिंग केलेली आहे, म्हणजे जमिनीतनं लागवण करताना सगळी सनीची प्रोडक्ट. मग त्याच्यानंतर आपण स्प्रेडर आणि स्टिकर लॉन्च केलाय. तर त्याचं पण द्रवण बनवून त्याच्या मुलांना ते पूर्ण मिळाला पाहिजे, किंवा पाण्यामध्ये हार्डनेस असेल तर ते स्मूथनेस होईल, यासाठी तो प्रोडक्ट वापरून ती ट्रीटमेंट केली. आणि वरनं 1-2 वेळेस आपण काही फवारणी पण मी कंटिन्यू केली. तर हा जो आहे तो केशर हापूस आहे, आणि हा 4 वर्षाचं आंब्याचं झाड आहे. समाधान सर, तुम्हाला याच्यातलं खूप नॉलेज आहे. तर हे 4 वर्षाचं आंब्याचं झाड जे लागवण केली ना, पूर्णपणे सनीच्या ट्रीटमेंट वरती एकच लागवण केली. म्हटलं आपण बघूया. तर आता 4थं वर्ष आहे झाडाचं. तर 4थ्या वर्षामध्ये हा आंबा तयार झालाय, आणि या झाडाला यावेळेस आले होते काहीतरी मला वाटतं 30-40 फळं होते, पण ती नंतर गळून त्याचे फुलोरा गळला, काही झालं. पण एंड पर्यंत आलेले 23 आंबे होते. आता 23 आंब्यामध्ये 4 घेऊन आलो, म्हटलं टेस्ट तरी दाखवू आपण या वर्षी. असं सगळ्यांना टेस्ट दिलेली, म्हटलं कसा असतो. तर हा व्हिडिओ किंवा हा जो काही माझं बोलण्याचं हे आहे तो माध्यम काय, तर सगळे लोक आता ऑर्गॅनिक बद्दल बोलायला लागले. मग खरंच ऑर्गॅनिक आणि विदाउट ऑर्गॅनिक मध्ये काय फरक आहे का? मग याच्या टेस्ट मध्ये आपल्याला कळेल, त्या प्रोडक्शन मध्ये कळेल, त्याच्या क्वालिटी मध्ये कळेल, किंवा त्याच्या ग्रोथ मध्ये कळेल. 4 वर्षामध्ये समजा आपण आज 23 आंबे आपल्याला आले, आणि त्याची क्वालिटी पण चांगली आहे, साईज पण चांगली आहे. तर म्हटलं एकदा आपल्या परिवाराला, म्हणजे पहिला याचे टेस्ट आपण आपल्यापासून आज घेतोय. आणि दुसरं मी माझ्या हाताने कट करून देणार आहे सगळ्यात पहिले, म्हणजे सगळ्या परिवारासाठी. तर याची टेस्ट आपल्याला अगदी मनापासून सांगायची आहे, कारण परत असं नको वाटायला कोणाला की आता आंबट जरी असेल तर हेच बोलतात की काय, बरोबर आहे. तर जे पण असेल, जशा पण टेस्ट असतील ना, तर आपण ते बघूया. कारण हा 100% कुठलंही केमिकलचं आजूबाजूला सुद्धा छिडकाव नसणाऱ्या एरियामध्ये एक लावलेला हा झाड. सगळे झाड एकच लावलं तुम्ही का? एकच दारासमोर आहे, इथंच आहे देवगावला, आणि कमी जागेमध्ये लावलाय तो. तसं राहतं. तुम्ही किती खाणार? मी एक टेस्ट बघितली, मला आवडली. म्हटलं आता आपल्याला ऑफिसला घेऊन गेलं पाहिजे, पहिला तुम्हाला पण टेस्ट दाखवली पाहिजे. ओके, तर चला आपण बघूया. 100% सनेजच्या प्रोडक्ट वरती ऑर्गॅनिकच्या माध्यमातून आंबा पिकवलेला. आता याला जर बघितलं ना, मला सांगायला आवडेल, जशी झाडामागं तोडली, मला वाटतं 1 आठवडा झाला असेल याला तोडल्यानंतर मी काय केलं, ते गवताचं वगैरे ते आंब्यावाल्याकडनं घेऊन आलो होतो, आणि त्याला गवतात ठेवलं. म्हणजे कुठंही त्याला केमिकलचा किंवा चुकीच्या पद्धतीनं सिंगल या आंब्याला काही टच नाहीये. तर समाधान सर, आपण टेस्ट बघू थोडीशी. तर तुम्ही तर फॅक्ट सांगणार आहे, मंदार सर तर एकदम परखड बोलतात, त्याच्यामुळं फॅक्ट बोलतील सर आपल्याला जे काय असतील ते, आज नाही का. हा, थोडं स्लाइस छोटे करावं लागेल, कारण कॅन्डिडेट खूप आहेत नाही का. हा, आता याच्यामध्ये अजून एक काय करायचं आपल्याला, की ही जे हे आहे ना, याचं काय म्हणतो याला आपण, समाधान सर? नाही, ही आतमधली काय कोय म्हणतो ना याला, गुटली. हा, तर ही गुटली मी खूप जपून ठेवणार आहे.
कारण याचं परत लागून ह्या सीझनलाच आपल्याला करायची आहे. म्हणजे 22-23 मी ज्याला पण आता हे आंबे बोलतो ना, तर त्याला म्हणतो तू बाबा गुटली बरोबर ठेव, मला परत दे. तर कट करून घेऊ पहिले आपण. आणि अप्रतिम असं जर बघितलं ना, याच्यामध्ये वेगळं पण काय, तर साईज जी आहे ना ती खूप चांगली साईज हे झालेली आहे. म्हणजे आज 4 वर्षामध्ये तुम्हाला मिळत असेल सर. हा, आणि याचं तुम्ही हे बघा ना, कलर बघा. आता काय याच्यातलं 2-3 अजून रोप आपण हे करून आहे ना, पुढच्या वर्षाला 50 फळ पकडू शकतो का असं म्हणाल सर? हा, का ओव्हर होतो ते? नाही, जास्त आता यावेळेस जर दिसत तुम्ही पकडला असेल किंवा पडले असते, हा. नक्कीच 3 पट तुम्हाला. हा, आता एवढं सगळं बोलून मी हे का डिस्कस करतो तुम्हाला, कारण सिंपल माझं सांगण्याचा उद्देश एकच आहे की आजच्या बाजारामध्ये आणि आजच्या जीवनामध्ये जे काही आपण खातो ना, आणि आपल्या आजोबाजी पंजोबा खायचे ना, त्याच्यात काय फरक होता ना, हा फरक तुम्ही सांगणार आहे खाल्ल्यानंतर. तर याच्यामध्ये काय होतं की आज पालक असेल, कोथिंबीर असेल, याच्यामधनं जो केमिकल आहे तो केमिकल किती आपल्या पोटात जातो. आंब्याच्या मध्ये जर बघितलं, बोलायचं म्हटलं तर याला पिकवण्यापासून तर काय प्रोसेस होतं सगळ्यांना माहिती आहे. Yes. त्यामुळं एकदम नॅचरल पद्धतीनं सनेजच्या माध्यमातनं म्हणजे हे प्रोडक्ट काय चमत्कारिक काम करतं हे पण मला तुम्हाला प्रेझेंट करायचंय. आणि पुढच्या वर्षी तुम्ही ऑनलाईन नाही, तुम्ही आता बुकिंग करणार ऍडव्हान्स मध्ये, एवढं गॅरंटी. कारण ही वेटिंगला असणार आहे. आता निलेशनी पण मला एक आंबा दिला होता ऍक्च्युली, पण त्याची टेस्ट मला तेवढं हे नाही जाणवली. कारण याचं जर बघितलं, तुमच्याकडे जर जागा असेल काही कमी चांगली आहे, मी आता तिकडे शेतीत हे याला डेव्हलप करणार आहे सगळी. म्हणजे इव्हन टोटल फार्मिंग जे म्हणतो ना ऑर्गॅनिक मध्ये, घरी लागणारं जे पण फूड असेल. तर मॅडम कहाँ से स्टार्ट करें? पहिला श्री गणेश आहे. मी थोडं एक्सप्लेन करते त्याच्यामध्ये. हा मँगो जर आपण बघितला, जो सरांनी कट केलेला आहे, हा ऑर्गॅनिक का आहे थोडं विश्लेषण मी देतो. जेव्हा आपण सुरुवातीलाच खत ऑर्गॅनिक देतो आणि त्याच्यानंतर जो फ्लॉवरिंग स्टेजला येतो, त्याच्यानंतर कोणतंही केमिकल नाही वापरलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा फळामध्ये रूपांतर होतं तेव्हाही कोणतं केमिकल नाहीये. आणि तुम्ही देताना जे ऑर्गॅनिक आपण जे काय प्रोडक्ट देतो ना, तर त्याचे गरज काय आहे की जेव्हा ऑर्गॅनिक स्टार्टिंग पासून असतं ना, तुम्हाला पिकवायची काहीच गरज भासणार नाही. त्याचं एक सिक्रेट आहे ऍक्च्युली. लोकांना घाई असते की लवकर मँगो मार्केटमध्ये यावा, म्हणून सुरुवातीपासून ते केमिकल बरोबर पिकवण्यासाठी सुद्धा केमिकलचाच वापर करावा लागतो. करेक्ट, हे त्याचं मूळ आहे. करेक्ट. आणि नंबर 2, आता मी हा उलटा करतो. हा ग्रीन आहे, माझं शर्ट ग्रीन, हे ग्रीन, हा ग्रीन दिसतोय तुम्हाला. आणि कट केल्यानंतर बघितला तर हा दुसरा दिसेल की पूर्ण ऑरेंज दिसतोय. म्हणजे हे नॅचरल पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा किंवा कोणत्याही फळाचा आणि पिकाचा हा डिफरन्स आहे. बस एवढं सांगू शकतो. आणि जर ह्याची टेस्ट करायची बघितली, मी सर पहिल्यांदा टेस्ट करतो. व्हेरी गुड. तेवढं सर. येस सर. सुपर, अगदी गोड आहे. सर याच्यामध्ये असं वाटतं की आपण साखर मिस केलेली आहे. हा, हे ओव्हरथिंग आहे, म्हणजे ऍक्च्युली खरं आहे. खूप याची टेस्ट आहे. येस सर. सर अप्रतिम टेस्ट आहे. आणि जो याच्यात गोडावा आहे, हा आता मी सांगतो, याचा जर रस काढलं तर ह्याला शुगरची पण आवश्यकता नसणार. अशा पद्धतीचं ह्याचं टेस्ट आहे. अप्रतिम अप्रतिम आहे सर. अच्छा टेस्ट है सर, और काफी स्वीटनेस है इसके अंदर. मतलब मार्केट के जो आंबे हम खाते हैं उसमें खट्टापन आता है, लेकिन इसके अंदर स्वीटनेस काफी अच्छी है और काफी नेचुरल तरीके से ये पका हुआ है, तो नेचुरल इसमें स्वीटनेस रहना ही अच्छा टेस्ट है. मला जी फोड आली ना, जशी हिरवट सर आलेली आहे,
आंबा खाल्ला खूप गोड आहे आणि हे मला पण सांगतो कारण काय की फक्त दुःख एवढंच आहे की एकच फळ खायला मिळते आम्हाला पुढच्या वेळेस त्याची वाढवून द्या आम्ही ऑर्डर द्यायला तयार नक्की खूप छान आहे. ऍक्च्युअल मध्ये कसं आहे की जे आपण नॅचरल मध्ये हे पिकवलेलं आहे आणि हे नैसर्गिक पिकवलेलं आहे कशावरनं की एक तर कलर टेक्स्चर आणि जे आपण पावडर किंवा केमिकल मध्ये घेतो ते टेस्ट करताना एक पावडर फील येतं की आपण काहीतरी पावडर सारखं पण ह्याचा जो टेस्ट आहे हा नॅचरल आणि ऑर्गॅनिक टेस्ट आहे. एक कलर वरनं पण तुम्हाला लक्षात येत असेल. इट्स रियली अमेजिंग, बहुत टेस्टी है, डिलीशियस है सर. मन कर रहा कि और खाते रहो. येस. याच्याबद्दल एकच बोलेन, जुन्यातलं सोनं जे जुन्या पद्धतीने पिकवलेलं आहे आणि ते इतकं स्वीट आहे ना, म्हणजे तुम्हाला शुगर बीपी म्हणजे याच्यापैकी कशाचंही टेन्शन नाही, तुम्ही बिंदास खाऊ शकता, इतकं अमेझिंग आहे. अच्छा है, बेस्ट, अच्छा टेस्ट है एक्चुअली. मैंने केरला पे भी ऐसा ही एक है, अच्छा है. हाँ, केरला में नॅचरल मिलेट्स. यस यस. आपल्याकडे म्हणजे आमच्या गावाकडे पहिली माहिती का असं काही केमिकल यूज नाही करायचे, त्याचा आंबा लागतोय खायला, खूपच गोड आहे. आणि खात्री माझ्या वयाचा सगळ्यात प्रथम अनुभव म्हणजे हा सगळ्यात भारी आजपर्यंतचा. असं वाटतं की इम्पोर्ट केलेलं आहे आपण, वाटतच नाही इंडियन आंबा आहे म्हणून. हा सनेजचा ऑर्गॅनिक पिकवलेला आंबा आज आम्हाला खाण्यासाठी मिळाला. एकदम जबरदस्त टेस्ट आणि मंदार सरांनी म्हणल्याप्रमाणे खंत हीच आहे की आम्हाला एकच फोड खायला मिळालेलं. दॅट इज अमेझिंग. पण मी 4 वर्ष आधी हेच विचारायला लावलं की आपल्याला आंबे खायचे, आपण मार्केटमध्ये आणतो केमिकल हे ते सगळं. आपल्याकडे जिथं कुठं थोडीशी जागा असेल ना, आता सिटीमध्ये तर ते टेरेस वरती पण आलंय फार्मिंग गार्डनिंग. मिरचीचे तुम्ही 2 रोप जर लावले, भेंडीचे 2 रोप जर लावले आणि बाकी लागणारे समजा वांगे असतील बटाटे असतील, काही नाही, एक कुंडीमध्ये तुम्हाला घरात लागणारे वांगे ते पुरवत राहतात. त्या सामान्य त्याला बघायचीच गरज नाही. आणि आपल्याकडे प्रोडक्ट आहेत, कन्सल्टन्स तुम्हाला फ्री आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की तुम्ही धीरे का होणार, जर जागा असेल ना ते करावे. कारण मी छोटे छोटे प्रयोग करतो. आता निंबू लावले, एवढे सुंदर निंबू आलेले आहेत हे आपल्या याच्यामध्येच. त्याच्यानंतर चिक्कू आहे, त्याच्यानंतर हे आंबे आहेत, सीताफळ आहे. सीताफळ पण आता आले ना, मी पहिले येत आणणार, टेस्ट बघा तुम्ही. हा, आणि आवळा पण लावलेले, आवळा पण एकदम गावरान आवळा असेल. तर हे का म्हणतोय, कारण याच्यात एक आपलं आरोग्य आहे. पहिलं जे काही होतं ना, काळ होता, आपण म्हणतो ते 100 वर्ष जगायची, त्यांचं जगणं असं होतं. त्याच्यात काय, अन्न हेच औषधी. त्या लोकांसाठी काय होतं, अन्नच औषधी होती. ते मेडिसिन बाहेरनं घ्यायची नाही. आता काय झालं, आपण मेडिसिन घेतो आणि आजार खातो, म्हणजे जे खातो ते आजारच आहे. तर त्यामुळं तुम्हाला जे काय असतील लागणारं ते सपोर्ट राहतच. त्यामुळे करा ट्राय. आणि ते आमच्यापेक्षा तुम्ही सिरियस पाहिजे, गृहिणी त्याच्यात हे पाहिजे नाही ना, किचन. ठीक आहे. ऍक्च्युली प्रश्न असा होता की काय ऍक्च्युली की हरित क्रांतीच्या नावाखाली हे पेस्टिसाइड आले, कारण का उत्पन्न जास्त व्हायचे. आपलं जे देशी माल होतं ते काय चालायचं, तर तो ऑर्गॅनिक मध्ये जर करत असेल असं काही जाणं लागतं की ऑर्गॅनिक वापरून प्रोडक्शन मात्र जास्त नाही, कमी राहील. आता याच्यामध्ये म्हणून मी सांगितलं, आपलं ह्या आंब्याला क्वांटिटी किती आहे, 42-50 आंबे आले होते. नॅचरली जे काही गळतात, फुलाला पण गळतं, सर्वांना माहितच. आणि काही नॅचरली झाडाचं वय बघून आपल्याला ते कमी फळ ठेवणं आपल्यासाठी बेस्ट आहे, कारण त्याच्या पुढच्या चांगल्या स्ट्रेंथसाठी. मग आम्ही 25 आंबे दिसले आम्हाला, ठीक आहे 25 आपण याला कंटिन्यू करू. मग तिथं आम्ही ते बरोबर त्याला लक्ष दिलं. मग 25 मधनं पण किती राहिले, 23 राहिले. तर ही जे आहे ना, पहिल्या वर्षामध्ये 23 आंबे पूर्णपणे झाडाला पार पडेपर्यंत ठेवणे आणि नंतर त्याला खेळणे, तर ही क्वांटिटी खूप मोठी आहे. आणि 4 वर्ष हे बऱ्यापैकी घेतले. आजही आपण शेतकऱ्यांच्या शेतात जातो ना, तुम्हाला 10 वर्षाचे आंबे असेच दिसते दोघे ना, त्याला आंबे किंवा क्वालिटी पण. दुसरं जर बघितलं ना, तर मी क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये त्याच्यात खूप फरक बघितला, जो डाळिंबच्या शेतात पण बघितला. त्यांचं म्हणणं काय होतं, बाजूचा प्लॉट सेम प्लॉट आहे, पण क्वांटिटी मध्ये 50% पण नाही, 50-50 पण नाही. दुसरं काय की त्यांनी 1,32,000 काहीतरी प्रोडक्ट वापरले कृषी सेवा केंद्रामधला, आणि सेम बांधाला बांधा प्लॉट आहे. झाडं पण तेवढीच आहे, 132 झाडं काहीतरी. तर आपल्याकडे त्यांनी सनेजचं बिल दाखवलं तर 45 का 46 हजाराचं बिलिंग झालेलं.
म्हणजे जी काही कॉस्टिंग लागली त्याचं तुम्ही बघा, त्याचा किती खर्च वाचलाय. दुसरं प्रोडक्शन ग्रोथ मिळाली आणि क्वालिटी मिळाली. तर तो मला की यांच्यापेक्षा मला 80 का 82 रुपयांनी 280 रुपये रेट मिळाला. म्हणजे मार्केटपेक्षा त्यांना 80-90 रुपये जास्त भाव मिळाला. आता ही शेतकऱ्यांना आपण एवढं सांगतो तर शेतकऱ्यांना काय वाटतं, शेतकऱ्यांची नाही, याच्यात शेतकऱ्याची चुकी नाही. शेतकऱ्याची मानसिकता का अशी झालेली आहे, कारण आतापर्यंत प्रत्येक कंपन्यावाल्या त्यांच्या दाराशी केले आणि त्यांना सांगितलं तुम्ही हे वापरा असं होईल, आणि त्याच्यातनं ते झालेले जे काही बॅड त्यांचे रिझल्ट आहेत तर ते आता प्रत्येकाला त्या नजरेने बघतात. पण आता चांगलं आणि वाईट या दोन्हीतल्या लोकांना फरक कळायला लागला तर धीरे धीरे परिवर्तन येईल. आणि याच्यामध्ये जर बघितलं ना, ऑर्गॅनिक वरती आपण एवढं काम का करतो. कोल्हापूरमध्ये एक गाव आहे, त्या गावामधनं रोज सकाळी 3:30-4 वाजता वांगे जे आहेत ना आपले भाजीचे, वांगे भरून गाडी भरून मुंबईच्या मार्केटला येत. हे मागील 8-10 वर्षाचं त्यांचं रेकॉर्ड आहे, 8-10 वर्षापासून. तर ती गाडी मार्केटला जायपर्यंत तिथले जे अडत लोक असतात ना ते वेट करतात. ती गाडी आली की पहिली ती उचलू, मग नंतर डिमांड आली तर दुसरी घेऊ. एवढी क्वालिटी, म्हणजे ती गाडीतून खाली करण्याच्या आधी त्याच्या बाजूलाच ते अडत लोक थांबलेले वेटिंग. हे व्यापारी किती वाजेपर्यंत पोहोचतात त्याच्यानुसार ती गाडीची वेट करायची. होतं असं की तो माल तिथं खाली झाला की जाताना तो काय करायचा, मालक तो गाडीवाला ड्रायव्हर आणि ते मालक दुसऱ्याकडनं 1-1 किलो वांगे घरी भाजीला घेऊन जायचे. आता एक वेळेस बघितलं, 10 वेळेस बघितलं, मग एक वेळेस तिथल्या माणसांनी प्रश्न केला की साहेब तुम्ही अख्खी गाडी भरून आणताय, घरी भाजी तर ते ठेवायचे ना, तुम्ही इथनं जाताना कधीतरी 1/2 किलो घेऊन जाताय दुसऱ्याच्या दुकानावर ना, असं का. तर ते म्हटलं या वांग्याला लहानपणापासून लागवणीपासून तर वांगे येईपर्यंत तिन्ही केलेलं, त्याच्यामुळे याच्यावर काय मारले ते मलाच माहिती नाही आणि ती मी खाऊ शकत नाही. त्याचं स्टेटमेंट होतं. हे किती विष आहे ना हे मलाच माहितीये, कारण ते मी करतोय, त्याला मी स्प्रे करतोय रोज. आता इकडे आणताना पण रात्री त्याला एक स्प्रे केला म्हटला, कारण त्याची चकाकी दिसली पाहिजे, कारण लोकांना वरच चकाकी दिसून वांगे घेतात. ते रात्री जवळपास 11:30-12ला स्प्रे केलेलं आहे म्हणजे ती चकाकी आता याची दिवसभर संध्याकाळपर्यंत यासाठीच राहत एकदम तीच हे दिसणार. म्हणून मी खात नाही. आणि त्या गावाची परिस्थिती अशी आहे आता की त्याच्यामध्ये एक दार जर सोडला तिथे तर कॅन्सरचे 2 पेशंट आहे घरामध्ये, आणि त्या गावाला कॅन्सर म्हणून ओळखलं जातं. कुठं कोल्हापूरचं, आपल्या महाराष्ट्रातलं, लांब पण नाही. तर ही परिस्थिती आज कोल्हापूरची नाही, प्रत्येक गावातली. कॅन्सर आलं कुठनं, कॅन्सर हा वडिलोपार्जित आजार थोडी आहे की माझ्या आजोबांना डायबिटीस होतं म्हणून मला नाही नाही. कॅन्सर हे आपण अन्नातनं आणि पाण्यातनं निर्माण केलेला आजार आहे, आणि याला कोणीच बरं करू शकत नाही कधीपर्यंत, जोपर्यंत अन्न आणि पाणी सुधारणार नाही तोपर्यंत यासाठी चालणार. आणि कॅन्सरला आज बरेचसे लोक बघतात की मी केमो केलं आणि ट्रीटमेंट केले वगैरे वगैरे करे, तर तिथपर्यंत ते यायला मला वाटतं 15-17 लाख रुपये खर्च होताच. त्रास होतो तर वेगळाच. आणि एवढा खर्च करून पण जर व्यक्ती नाही राहिला तर त्या परिवाराला माहित असतं की त्याचं दुःख काय असतं. त्यामुळे याच्यासाठी भारतामध्ये मिशन म्हणून काम करणे आत्ताच्या डेटला ऑर्गॅनिक वरती गरज आहे, जे आपण करतो आणि चांगल्या ताकदीने करतो, आपण प्लॅनिंगने करतो. थँक्यू.